नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 23 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, ट्रॅक्टरचा शेड पॅक आहे आणि इकडं एक ट्रॅक्टरची लाईन आहे, एक पिकअपची लाईन आहे। टोटल 300 ते 350 मध्ये आवक होती। आज बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये मित्रांनो गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगत राहतो आपण। आणि आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव राहणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिली लाईन पासून सुरू केला आपण। काय भाव गेला दादा? 1060 रुपये, 1060 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1060 रुपये। कुठला आहे कांदा? पिंपळगाव, 1060 रुपये। पुढे बघू काय भाव गेलं? 1062 रुपये, 1062 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। पुढे बघू काय भाव गेला दादा? 940 जायले, 940 रुपीज। कुठला आहे कांदा? बर, काय भाव गेला? किती गेला? 921 रुपये, 921 रुपीज। कुठले आपण दादा? पिंपळगाव वसंत ना, ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 790, 790 रुपीज गोल्टी। बघू शकतो। पुढे बघू कुठले? पिंपळगाव ना, बर। 862 रुपये चोपडा आहे, 862 रुपीज। पुढे बघू सुकेनाचा कांदा आहे। काय भाव गेलं? 1060 रुपये, 1060 जायले, 1060 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव बसवंत ना, ठीक। काय भाव गेलो? 1002 रुपये, 1002 रुपये, 1002 रुपीज। कुठला कांदा आहे? उंबरखेडचा कांदा आहे, बरं ठीक। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1035, 1035 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे, 1035। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1035, 1035 रुपीज। कुठला आहे कांदा? दोनगणवाडी, ठीक आहे। पुढे बघू बघ शकतो तुम्ही गोल्ट आहे, मीडियम मिक्स आहे। काय भाव गेलं? 951। कुठली आपण? पाचोरेवाली, 951 रुपीज। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1100 रुपये, 1100 जायले, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? आंतरवेली। बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं, ठीक। आंतरवेली। किती माल शिल्लक आहे अजून? 2 एक ट्रॅक्टर आहे, हाच माल आहे ना, ठीक। एक 1035 का? 1035 रुपीज। चिंचखेडचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1351, 1351 रुपीज, 1351। कुठला आहे कांदा? बोराळे, सुपर माल आहे, 1351। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। किती माल आहे अजून शिल्लक? बरं, 6-7 ट्रॅक्टर। पुढं बघू काय भाव गेला दादा? 1380 रुपये, 1380 रुपीज, 1380 रुपये। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, केळझर ना, येल्लोरचं बियाणं आहे। किती माल आहे शिल्लक अजून? आहे का? बरं। तळवारे दिगर, काय भाव गेला? किती? 990, 990 रुपीज। कुठले आपण? तळवारी दिगर। आणि कोणतं बियाणं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे, ठीक। काय भाव गेलं? 1151 का 1105 जायले? 1105 जायले, 1105 रुपीज। कुठले? चिंचखेड ना, बर।
पुढं बघू मित्रांनो, लिलाव चालू झालाय. पहिलंच ना की काय भाव गेला? 760 जाईल बघू शकतो तुम्ही. 760 रुपये. गोल्ट आहे 760 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 751. 700 रुपये झाले का? 700 झाले. 700 रुपीज. गोल्टी बघू शकतो. कुठले आपण? दळवट. ठीक. काय भाव गेला काका? 1052 रुपये. 1052 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1052 रुपये. कुठला आहे कांदा? जाईखेडा ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. माल किती बाकी अजून? धरून. ठीक. पुढे बघू शकतो तुम्ही साईज. काय भाव गेला? 1360 जायले का? बघू शकतो तुम्ही 1360 जायले. 60 ते 65 साईज आहे कांद्याला. 1360 जायले ना. कोणतं? कुठला कांदा? आंधळस. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. आंधळसचा कांदा आहे. बरं. किती माल बाकी असाल अजून? 10-12 टॅक. ठीक. काय भाव गेलं? 960 रुपये. 960 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा दादा? उर्दूळ. बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. पुढं बघ. काय भाव गेलं? 860. 860 रुपये जाईल. 860 रुपये. कुठले आपण? सिंदवड. बर. किती गेलं? अच्छा. ठीक. इकडे कोण नाही मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेलं? 901. 901 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही. 901 रुपीज. कुठले आपण? कसबे सुक्याने. ठीक. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. कुठला आहे कांदा? येवला. बियाणं कोणतं त्याचं? अंबरचं. किती माल बाकी अजून? 10-12 ट्रॅक. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? कमी गेला का? बरं. 1050 जाईल. 1050 रुपये. कुठला आहे कांदा? बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. सुपर क्वालिटी आहे. काय भाव गेला? 1290 जाईल. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? चारोशे ना. बियाणं कोणतं त्याचं? प्रसाद गुलाबी. 400. बरं. किती कमी गेलं? काय वाटतं तुम्हाला? मागच्या 1450 जायला होतं. 1450 गेलं होतं काल ना? मागच्या हप्त्यात ना. बरं. आज 250-300 कमी गेला आहे ना. बरं. किती माल बाकी अजून? 3 एक गाड्या भरतील. बरं. ठीक. बघू शकतो तुम्ही. गोल्टी. काय भाव गेला दादा? 860 रुपये. 860 रुपीज. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी गोल्टीची. कुठले आपण? करंजोड खेडलं. काय वाटतं आज बाजार भाव होतात? बरं आहे ना. ठीक. मागच्या हप्त्यात होते का? नव्हते ना. बरं. किती माल बाकी असेल अजून? 30-35 गाड्या. बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला दादा? 914. 914 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. कोणतं बियाणं होतं याचं? बरं. पिंपरखेडचं. 914. किती माल बाकी असेल अजून? 4 एक गाडे. बरं. बघू शकतो तुम्ही. कलर आहे. क्वालिटी आहे. काय भाव गेलं? 1000 रुपये जाईल. 1000 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. बर. सुपर मीडियम साईज आहे. कुठला कांदा? वरखेडा. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. माल किती बाकी आहे? शेवटची गाडी आहे. बर. ठीक. काय वाटलं आज तुम्हाला बाजार भाव? मार्केटचं खूप कमी आहे ना. बरं. मागच्या हप्त्यात होते तुम्ही? नव्हते ना. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 903 रुपये. 903 रुपये. मार्केट वैतागलोय आम्ही.
जरा द्या का एक शेवटची गाडी होती शेवटची गाडी. 800 रुपये जाऊ राहिली. ठीक आहे. एवढे दिवस ठेवून काय सांगा बरं काय हे किती बोलले? 908 ना? 903 रुपये 903 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी नदी वडाई नजीक. बर या बरं. हे किती गेलं बोलले? 800. 800 रुपये फक्त 800. बर 800 रुपीज. आपण कुठले? वडाळी नदी वडाई नदी. एवढे दिवस ठेवून उपयोग नाही झाला. काय माल आहे बघा ना. शेवटची गाडी नाही. शेवटची गाडी बर मागच्या हप्त्यात होते का? मागच्या हप्त्यात किती गेलं होतं? 700 750 रुपये 750 पर्यंत. बर ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1040. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? मानुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. बेला सीड्स. बघ सर तुम्ही किती शिल्लक आहे अजून? आहे ना? ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1026. 1026 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? इंदोरी मानवरी. अच्छा मानुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. किती माल असा लावून शिल्लक? मागच्या हप्त्यात होते तुम्ही? नाही ना? ठीक. 951 जायले. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 951. पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले आपण? खैरवाडी. काय वाटतं बाजारभावाबद्दल आज? बाजारभाव काय आज उरते रिवर्स झालंय ना? काही सुधारचं व्हाय ना पण रिवर्स होत चाललंय. कांदे नाही हा बरोबर आहे. काहीच नाही हो. उलटा मार्केट कमी होतं. बरोबर आहे. काल होते की काल होतो ना. काल किती गेलं होतं? काल काय 800 ते 1200 सरासरी मार्केट. काल पण आणि आज पण तीच रेंज आहे ना? 700 800 त्यांचे सेम आहे. हां ठीक आहे. चालेल. 1351. 1351 रुपीज. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1351. सुपर माल होता. सुपर साईज होती. एक साईज माल आहे. कुठला आहे कांदा? नांदूर मधनेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. किती माल बाकी अजून? भरपूर बाकी आहे का? ठीक. पुढं बघ.